ती चुकीची वृत्ती आहे, उद्याची घातक वृत्ती आहे, समाजाला कीड आहे. ते कीड कुठेतरी थांबण्यासाठी सर्वांनी हातात हात घेऊन काम करावं आणि भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सुशीलाताई आणि 24च्या 24 लोकांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं. येणाऱ्या 3 तारखेला इथं आम्ही गुलालासाठी पुन्हा सर्वजणांना तुम्ही बोलवावं एवढंच तुम्हाला आज सांगतो. थांबतो. धन्यवाद. ते तुम्हाला प्रश्न विचारेल की ज्या वेळेस इथं भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तुमच्याकडे मतांची झोळी मागत होते त्यावेळेस तुम्ही रेती माफिया, गुटखा माफिया असल्या लोकांना आमच्या उरावर बसवलं म्हणून या शहराचं नुकसान झालं. ही वेळ पुन्हा एकदा आली आहे उद्याच्या भविष्यासाठी, या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी. आणि तुम्ही सगळ्यांनी, आणि मला नंतर कळायला लागलं गिरीश भाऊ हे उमेदवार का दिले असतील. मला भडगाव मध्ये पण तुमचं ऐकूनच उमेदवार दिलेले दिसत आहे की मी उमेदवार देतो म्हणजे तुम्हाला सगळे पडायला सोपे होतील. 40गावला पण आता मला मी सांगतोय एकही माणूस निवडून येणार नाही असे उमेदवार दिले. बिचाऱ्यांचं आयुष्याचं नुकसान त्यांनी केलं. ते माझ्यासोबत चांगले काम करत होते. मी काही लोकांना सोबत घ्यायला तयार होतो, पण मला आता असं वाटायला लागलंय की गिरीश भाऊ भारतीय जनता पार्टीचे निर्णय घेतातच घेतात, पण शिवसेनेत काय झालं पाहिजे हे गिरीश भाऊ ठरवायला लागले की काय. आणि ते फक्त रवींद्र चव्हाण साहेबांनाच माहिती असं तेही कोणाला सांगत नाही की काय करायचं. एक भाग जाऊ द्या, ही विकासाची लढाई आहे. बघा ते काय करतात काही सांगता येईल का कोणाला. समोरून जे आहेत ते काय करतात. 2 नंबर आहे कशा म्हणजे आपला उमेदवारीचा क्रमांक 2 आहे. व्यवसाय 2 नंबरचा आहे. हा भडगावकरांचा सुप्त आवाज आहे आणि हे कोण्याही माणसाला सांगण्याची गरज नाही. साहेब तुम्ही पीडब्ल्यूडी मंत्री होते, तुम्ही काही बीओटीचे प्रयोग करायचे, भांडा वापरा आणि हस्तांतरित करा, परंतु या भडगाव शहरामध्ये दुसऱ्या प्रकारचं बीओटी चाललं आहे. वापरा लुटा आणि या भडगावकरांना वाऱ्यावर सोडा. तुम्हाला शहर आम्ही ताब्यात देतो, काय तुम्हाला माती होती काय चोरायचं चोरा, ते भडगावात पैसे कमवा. अशा पद्धतीने बीओटीचा एक अनोखा प्रयोग या भडगाव शहरामध्ये आपण सगळेजण पाहत आहात. आणि जर आपण या गोष्टीला थांबवलं नाही तर येणाऱ्या काळ देखील आपल्याला माफ करणार नाही. बऱ्याच ठिकाणी आम्ही युतीमध्ये लढतोय. गिरीश भाऊंनी बऱ्याच ठिकाणी ती भूमिका घेतली. पारोळ्याला, एरंडोलला, जळगाव ग्रामीणला जिथं जिथं समन्वयाने प्रस्ताव आले तिथं युती झाली. पारोळ्यामध्ये तर युतीचं एक उदाहरण झालं. स्वतः आमदार म्हटले की भारतीय जनता पार्टी माझ्यासोबत प्रामाणिक राहिली आहे. 14 जागा तुम्ही घ्या, 10 जागा आम्ही घेतो. कधीतरी मोठं मन आम्ही केलं पाहिजे. गुलाब भाऊंनी मोठं मन तिकडे केलं, पण इथं काही कळेना. आणि इथं एक अहंकाराची भाषा तयार झाली. पैशांचा आवाज कंटनाट यायला लागला आणि जनतेचा आवाज त्या समोरच्यांना कधीही ऐकायला लागला नाही. ज्या वेळेस पैशांचा छनछनचा आवाज येतो तर जनतेचा आवाज दाबला जातो आणि तो काहीसा प्रकार या शहरामध्ये आपण अनुभवला. खरं तर मी तुम्हाला या माध्यमातून विनंती करेन, या शहराचे या तालुक्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. भाऊ सुशीला ताईचं आणि माझं नातं अगदी लहानपणाचं राहिलंय. मी त्यांच्या घराच्या त्यांची जी जागा होती तिथं माझे आजोबा इथं वडिलांचे सख्खे काका सगळेजण चव्हाण पाटील हवालदार म्हणून त्यांना ओळखायचे आणि ते त्यांच्या घरात तिथं भाडेकरू म्हणून राहायचे. त्यावेळेस पासून आम्ही या परिवाराला ओळखतो आणि या भडगावचं आमचं दुसरं नातं असं राहिलंय. अडचणीला मदत करेल कोण येईल. मागच्याही सभेत सांगितलं माझं गाव इथं तालुका अगदी तुमच्या बाजूला आहे. अर्ध्या रात्री भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याने फोन करू द्या, अडचण येऊ द्या, पहिला माणूस इथं मी हजर असणार आहे. तुम्ही कोणाची काळजी करू नका. निधीच्या सर्वदा ताई स्मिताताई मी तुम्हाला आजच सांगून टाकतो, जे काही लागलं तुम्ही फक्त भडगावला द्या. 40गावला 1 रुपया नाही दिला तरी चालेल. इथल्या कार्यकर्त्यांना सांभाळायचं काम तुम्ही करा. त्या माणसांना आपण सांभाळू आणि जास्तच मदत लागली तर मग आपल्याकडे गिरीश भाऊ आहेत, त्याच्यामुळे ते सांगायचाच वांधा नाही. निधी सांगतोय मी, अजून वेगळा अर्थ काढाल. शासकीय निधी सांगतोय मी.
आणि अजून त्याच्यापेक्षा राज्यावरचा जर निधी लागला तर मग अजून साहेब आलेले आहेत तिथं. तुम्ही शासनाचे पैसे कुठेही लागू द्या, त्या बाबतीत ही सरकार म्हणून आपल्याजवळ माणसं आहे. आणि काही लोक मला सांगतायत की त्यांच्याकडे आमचा हा मंत्री आहे. माझ्या मते राज्य शासनाचा यांच्याकडे अभ्यास आहे का नाही माहिती नाही. राज्याचा कधी तुम्ही बघा, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी कायम सांगायचे की माझे जरी आमचे जरी 105 आमदार आहेत पण सर्व हा मुख्यमंत्रीच असतो. मी नामधारी हा काही पदही असतात, निर्णय घेण्याचा अधिकार हा सर्व खात्यांचा मुख्यमंत्र्यालाच असतो. ते देवेंद्रजी देखील त्यावेळेस वारंवार ते मुख्यमंत्री सांगायचे की आमचे नेते आता सरकार म्हणून हे आहेत. आता उलटी परिस्थिती झाली आहे. काही लोक तर उलटेच सांगायला लागलेत. अरे हो, सोबत लढलोय, युतीत राहिलोय, परंतु ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलंय उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री ही काय 2-4 लोकांचे राहूच शकत नाही. आम्ही साहेब कधी सांगितलंच नाही की आमचे मुख्यमंत्री आहे, आम्ही तुमच्या संस्थांच्या चौकशी लावू, आम्ही तुम्हाला अडचणीत लावू. भर जाहीर सभेतनं आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं, आपल्या नेत्यांना सांगितलं, दिलीप भाऊंना सांगितलं, ताईंना सांगितलं, अमोल दादांना सांगितलं, नानांना सांगितलं की यांच्या संस्थेच्या चौकशा लावतो. म्हणजे असं झालं की आता आम्ही बोलत नाही म्हणून किती सहन करायचं. साहेब तुम्ही आम्हाला परवानगी देत नाही. गिरीश भाऊ म्हटले की जरा शांततेने घ्या, तुम्हाला विचारतो. तुम्ही म्हटले नाही आपलं जरा वरती युतीत आहे, जरा सांभाळून, आम्ही जरा सांभाळतोय म्हणून ठीक आहे. वरतून एकदाचा कधी आम्हाला झेंडा फडकवला तर खाली काय राहणार आहे तुम्हालाही माहिती आहे. आम्ही समन्वयाने चाललोय, आम्हाला हे सोबत राहायचंय. या एखाद्या तालुक्यामुळे महाराष्ट्रात चुकीचा संदेश जायला नको म्हणून नेते मंडळी संयमाने घेते. येणाऱ्या काळात तो संयम त्यांचा कायम असणार आहे. असं चित्र असताना ही काही लोक यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी काही प्रयत्न करतात. मी तुम्हाला या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती करेन की आमच्या लोकप्रिय अशा सुशीलाताई असतील, 24च्या 24 उमेदवार असतील. इथं तर एकच चव्हाण होते, अजून दुसरे रवींद्र चव्हाण आहे आणि गिरीश भाऊ राहिल्यावर काही वांधाच नाही आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, अरे विकासाची भाषा काही लोक सांगताय, काही लोक कशा पद्धतीने मांडताय. या भडगाव शहराचा गेल्या अनेक वर्षापासून पाण्याचा प्रश्न आहे. काल परवा भाऊ तुम्ही स्वतः फोनवर बोलला, फायनान्सला यावेळेस पहिला प्रकल्प जे 7 बंधारे होते त्यातले भडगाव पाचोऱ्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटणार आहे. मार्च पर्यंत एक टेंडर आणि बाकीचे टप्प्याटप्प्यात काढून जे बंधारे बलून म्हणून सांगायचे, पहिल्यांदा गिरीश भाऊंनी सांगितलं की आता हे बलून बंधारे बंद करा, आपण आता त्या पद्धतीने नवीन बंधारे उभे करू आणि कायमस्वरूपी या दोन्ही तालुक्यांचा अगदी जळगाव पर्यंत या गिरणीला समृद्ध करण्याचा प्रयत्न आपण करू. आणि आता त्याचं कामही आता सुरू करायचं आहे. मी मागच्याही सभेत आपल्याला सगळ्यांना सांगितलं, मी गिरीश भाऊंना विचारून घेतलं, साहेबांना विचारून घेतलं की साहेब इथं शब्द द्यायचे असतील तर काय करायचं. कारण की इथली प्रकृती साहेब काय झालं माहितीये का, इथं असं झालंय, तलाठी म्हणतो की मी तहसीलदारापेक्षा मोठा. म्हणजे तलाट्याची अशी हवा झाली आहे इकडे की आमच्या हातात तलाठी, आम्ही काही करून टाकू. अरे बाबा, तहसीलदार आमच्या हातात आहे तरी आम्ही कधी काही बोललो नाही, अशी परिस्थिती आहे. आणि अशा पद्धतीने मी हे करू शकतो, ते करू शकतो, अशा लोकांना ही उत्तर देण्याची वेळ आहे. हे चाळीसगाव शहर हे सुसंस्कृत शहर म्हणून ओळखलं गेलंय. जातीचे पातीच्या राजकारणाला कधी या तालुक्याने थारा दिला नाहीये. माझ्या तालुक्यात साहेब पहिल्यांदा असं पाहिलं, माझ्या तालुक्यात सर्वसमावेशक भूमिका आहे, सगळे लोक आम्ही सोबत घेऊन काम करतो. कधी कुणी माणूस म्हणणार नाही की आम्ही जातीपातीला थारा दिला. परंतु मी या विधानसभेलाही तुम्ही पाहिलं, गिरीश भाऊंनी सांगितलं की आपल्याला तिथं मदत करायची आहे. अरे ज्या हाताने आम्ही मदत केली ते केले, उपकाराची तर भाषा सोडा. तुम्ही काही आमचा आभार मानावा, आम्ही काही कधी त्याही अपेक्षा केली नाही. परंतु केलेली उपकाराची भाषा अपकाराच्या शब्दांनी परतफेड करणारी लोक, मला असं वाटतं की समाज देखील त्यांना कधी माफ करणार नाही. सर्वसामान्य लोक तुम्हाला माहिती आहे, पहिल्यांदा मी तर माझ्या तालुक्यात कधी हा अनुभवच पाहिला नाही. जातीमध्ये विष पेरण्याचं काम त्या माझ्या तालुक्यात केलं, तेव्हाही माझ्या मनाला खूप वेदना झाला. असल्या प्रकारे जर राजकारण होत असेल तर असं राजकारणापासून लांब राहिलं बरं, असं कुठेतरी मनाला वाटायला लागलं. परंतु मी तुम्हाला सांगतो, एक समृद्ध शहर बनवण्यासाठी, हे विकासाकडे नेण्यासाठी आपण सगळ्यांनी हातात हात घेऊन काम केलं पाहिजे. ही येणारी वेळ या भडगाव तालुक्याच्या एका अस्मितेची, उद्याच्या भविष्याची ही वेळ आहे.
काही लोक ज्या पद्धतीने इथं वावरतायत सांगतायत त्या लोकांची पार्श्वभूमी आपण बघा. अरे त्यांचे व्यवसाय तपासा, ते कशा पद्धतीने करता. ते म्हणे डॉन आहेत, चांगले चांगले डॉन आम्ही ठिकाणावर लावले. आणि डॉन लोकांना ठिकाणावर लावल्याचं काम जर कोणाचं असेल तर आमच्या रवींद्र चव्हाण साहेबांचं. त्यांनी चांगले चांगले डॉन थप्पीला लावले आहेत. बाकीच्यांचं काय सांगायचं साहेब. इथं त्या लोकांनी सांगितलं की ते आम्ही तिथं अशी परिस्थिती आहे, तिथली युती तर अलगच आहे. शिवसेनेच्या लोकांना सांगितलं की तुम्ही माघार घ्या आणि तिथं शरद पवार गटाच्या लोकांना आणि उभाटाच्या लोकांना मदत करा. त्यांची लोक तिथं उभी राहिली आहेत. मी तुम्हाला आज जाहीरपणे सांगतो आणि त्यांनाही सांगितलं, भाऊ एक माणूस फक्त शिंदे सेनेचा यांनी निवडून दाखवायचं. एक माणूस निवडून दाखवला. मी म्हटलं सत्कार करेल. ते म्हटले इतक्या किरकोळ माणसाकडनं सत्कार करणार नाही. मान्य आहे असेल किरकोळ, लोकांमध्ये राहणारी माणसं कायम किरकोळ असतात. ते म्हटले मुख्यमंत्र्यांकडनं सत्कार झाला पाहिजे. दोघं साहेबांना माझी विनंती आहे, त्या माणसाने कधी एक उमेदवार निवडून आला साहेब तर मुख्यमंत्री महोदयांच्या हातून त्यांचा फक्त तुम्ही सत्कार करून द्या. आणि जर तसं झालं नाही तर त्यांनी सांगावं अरे लोकांमध्ये राहावं लागतं, सुख दुःखात जावं लागतं. गिरीश भाऊंना तुम्ही पाहताय गेली अनेक वर्ष राजकारणात तिथं काम करत असताना जातीपातीचं कधी विष पसरू दिलं नाहीये. स्वतःचा समाज अल्पसंख्याक असताना सर्व समावेशक भूमिका घेतली म्हणून तिथं लोक निवडून आले. आणि तिथले प्रभारी कोण होते? जामनेर कोणाला दिलं होतं प्रभारी माहिती का तुम्हाला? किशोर आप्पा. आप्पा म्हणजे मला तर प्रश्न द्यायला लागला की आप्पा तुमच्यासाठी भाऊ काम करता का काय. कारण की इथे परिस्थिती असंच वाटायला लागली. इथं असे उमेदवार दिले त्यांचं परिस्थिती इतकी खराब आहे. एक माणूस चांगला म्हणत नाही. म्हणतो कोणी चांगलं? म्हणतं माय मावशी ताई आका म्हणतं. तुम्हाला मी विनंती करायला आलो आहे आम्ही सगळी लोक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.